शेतकरी बांधवांनो, डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। सिमला मिरचीचा प्लॉट सोडून दिला आणि त्यानंतर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन सुरू केल्यावर 10 टन माल शेतकऱ्याने घेतला। आजही इतकं सुंदर सेटिंग आहे, वर फळांची संख्या दिसते। अजून 10 ते 15 टन माल या प्लॉट मध्ये मिळू शकतो आणि मिळवल्याशिवाय ते शेतकरी राहणार नाही, त्यांना जोड आहे डॉक्टर किसानची। परत एकदा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। सिमला मिरचीचा प्लॉट सोडून दिला, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आतापर्यंत 10 टन माल घेतला। अजूनही शिटिंग इतकं सुंदर दिसतंय। अजून वर तारीला झाड या ठिकाणी जर बघितलं आपण, जवळजवळ 6-6.5 फुटाचं झाड झालंय। आणि हा प्लॉटला खरी अडचण आली होती की पूर्णपणे खरडा झाला होता। 200-300 कॅरेट त्यांनी तोडून फेकून दिले, प्लॉट कापून टाकायचा। त्याच दिवशी मी आलो होतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। शिवाजी किसन कांडेकर, आपला मोबाईल नंबर 9922 78 75 78, राहणार खडकजाम, तालुका चांदवड, जिल्हा तालुका चांदोड, जिल्हा नाशिक। हा प्लॉट तुम्ही कापून टाकणार होते? हो, उपटून टाकणार होतो। ज्यावेळेस डॉक्टर किसानचा मला सल्ला भेटला त्या दिवसापासून तर आतापर्यंत मी 1000 कॅरेट काढले, म्हणजे 10 टन माल काढला। अजूनही 10 टन माल मिळू शकतो, जास्त मिळू आता हे शकतो, पण वरती मग कमी setting नाही। ही सेटिंग बघा मित्रांनो, आता शेतकरीचे आपण बी दाखवतोय समक्ष। हे महत्वाचं आहे। तुम्ही हे वाक्य जे बोलले की एक शेतकरी शेतकऱ्याला कधी हा, हे मग प्रश्न आपण सांगतोय ना, ते का आपण समक्ष बनवलाय प्लॉट बघा असा। अरे तुम्ही ते स्वतः डॉक्टर किसानच्या थेरीनुसार बनवलाय। तुम्ही तर स्वतः मित्रांनो, मी स्वतः घेतलंय शेड्यूल, तुम्ही पण घ्या, एकदा वापरून बघा। तुम्हाला काय अनुभव आला? तुम्ही इथं प्लॉट मध्ये नव्हते? हो, पहिल्या वेळेस तर मी प्लॉट मध्ये नव्हतो, पण मी आलो, लिहून दिलं शेड्यूल लिहून दिलं मला। आणि ते शेड्यूल तुम्ही 100% विश्वास ठेवला? हो, विश्वास ठेवून वापरलं ते। नाईताळ्याचे तुमचे बोरगुडे जे नातेवाईक आहे त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसान म्हणजे काय आहे ते तुम्ही फक्त वापरून बघा। आणि वापरलं बस। त्या दिवसापासून आजपर्यंत वापरत आले, त्याचा हा बेनिफिट आहे। हो, बघा, समक्ष दिसतंय ना, डोळ्याला दिसतंय आणि वरती पर्यंत सेटिंग आहे। हे दादा इकडे रे, हे बघा। आता आता फांदी तुटली, ठीक आहे, थोडस तुमचं बरंच नुकसान झालं बरं। जाऊ दे। हे बघा, एक फळ, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फळाचं सेट आहे आणि हे फुलं आहे। फुलामध्ये थ्रिप्स नाही, काही नाही, सेटिंग चालूच आहे। वरती शेंडा चालू आहे, शेंडा अगदी फ्रेश आहे। काही ठिकाणी बांधणी म्हणजे बांधावा लागणार आहे, म्हणजे तारीच्या वरती शेंडा निघालेला आहे। तर मित्रांनो, यासाठी त्यांनी काय केलं आणि डॉक्टर किसाननी नेमकं कसं मार्गदर्शन त्यांना केलं? सुरुवातीला ज्या वेळेस प्लॉट त्यांना कापून टाकायचा होता, सोडून द्यायचा होता, त्यावेळेस 100% थ्रिप्स नियंत्रणात आणून नवीन शेंडा काढून नवीन चांगलं सेटिंग कसं मिळवायचं, त्यासाठी पहिलं शेड्यूल कसं दिलं गेलं, त्याच्यामध्ये पहिलं त्यांना दिलं 200 लिटरला यमराज 400 मिली, बायोडी 303 250 मिली। थ्रिप्स जवळजवळ 50-60% आटोक्यात आला आणि खालून जमिनीतून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि वरद फर्टिलायझरचं 4 किलो कम्फर्ट सोल्युशन दिल्यानंतर जो 5व्या-6व्या दिवशी शेंडा निघाला, त्याच वेळेस त्यांनी पहिलं शेड्यूल अगदी एक त्यांचे नातेवाईकांचे माझ्याकडे 10-12 प्लॉट द्राक्षाचे रजिस्टर आहे, म्हणून मी एक चक्कर म्हणून हायवे लगत प्लॉट आहे आलो होतो। एक वहीवर लिहून दिलं, एक 2-3 फवारण्या, आणि मी जे सांगतोय की ड्रिप मधून 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, यमराज बायोडी 303, त्याच्यानंतर पेगासस, त्याच्यानंतर स्पिंटॉर, असे फवारण्या त्यांना दिल्या। त्या त्यांनी केल्यावर त्यांनी डायरेक्टली आमच्या ऑफिसला संपर्क केला। जी रितसर फी आहे ती, बरोबर ना, तुम्ही ती फी भरली आणि तिथून मग तुम्हाला दर 8-10 दिवसाचं वेळापत्रक मोबाईलवर येत गेलं आणि त्या पद्धतीने प्लॉट बनत गेला। आज एक 10 टन माल सोपी गोष्ट नाहीये। कालही थोडा होता ना? काल पण होता। काय भाव गेला काल? 460 रुपये। अरे वा, किती कॅरेट होते काल? कालचे 50 कॅरेट होते। आज पण तोडू आज पण 50 राहतील। अजून इकडे तोडायचं दररोज 50-50 कॅरेट। परत इकडे संपलं का पाठीमागून तोडायचं? तर मित्रांनो, असा प्लॉट कंटिन्यू ठेवायचा आहे, असं सेटिंग ठेवायचंय। पहिलं मी तुम्हाला सांगितलं, जिथं जिथं प्लॉट जाम झाले असतील तिथं पहिला स्प्रे घ्या, यमराज 400 मिली, बायोडी 303 250 मिली। दुसऱ्याच दिवशी किंवा त्या दिवशी ड्रिप मधून द्या एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन। याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? एक नंबर रिझल्ट आहे, त्यापासून प्लॉट बनला। हो, तर मित्रांनो, हे सोडल्यानंतर यमराज बायोडी 303 चा स्प्रे झाला। त्याच्यानंतर एक 3 दिवस जाऊ द्या, 3 दिवसानंतर मिरॅविल ड्यू 100 मिली, सिमोडीज 200 मिली। परत 3 दिवस जाऊ द्या, 3 दिवसानंतर ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं। आता कळ्या यायला सुरुवात, शेंडा चांगला दिसायला सुरुवात झाली, तिथं तुम्हाला परत 3 दिवसांनी ड्रिप मधून द्यायचंय। जे पहिलं ऍप्लिकेशन दिलं एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, तिथून 9व्या-10व्या दिवशी जमिनीतून द्यायचंय एकरी 1 लिटर प्लॅटिनम। त्या प्लॅटिनम सोबत परत एकदा वरद फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन 10-40-40। आता हे 10-40-40 कम्फर्ट सोल्युशनने काय केलं? शेंडा काढला, जोरात काढला। त्याच्यानंतर 10-40-40 ने काय केलं? आलेली कळी फुगवायला मदत केली, पानाला, पत्तीला त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता जास्त निर्माण करायचं काम त्या ठिकाणी केलं।
त्याच्यानंतर मित्रांनो मिरावीड्यू सिमोडिसचा स्प्रे झाला, त्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप जाऊ दिला. परत एकदा थ्रिप्सचा 100% नायनाट कसा करायचा त्यासाठी नीट लक्षात घ्या. परत एकदा पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. स्प्रे घेताना दोन्ही बाजूनी गच्च झाला पाहिजे, कारण आपण त्या ठिकाणी आपण बघितलं एक बाजूनी जर असा स्प्रे घेतला, एक बाजूनी जर घेतला तर व्यवस्थितरित्या कव्हरेज मिळत नाही, म्हणून दोन्ही बाजूनी स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. जर आपल्याला या ना पुढे या ना, आता त्या बाजूला बघा वर तुमचं शेडनेटला शेंडा लागलाय, हो, तिथं कळ्या लागल्या, फुलं निघतायत. हम्म. तर अशा पद्धतीने आता इथं जर बघितलंय बघा, या कळ्यांची संख्या तुम्ही बघताय, वरती इथं लगेच फुलं निघताय, असं सेटिंग होतंय. पूर्ण सेटिंग हा, इथं काय करायचंय तुम्हाला, मिरावीड्यू सिमोडिस झालं, एकरी 1 लिटर प्लॅटिनम 10-40-40 झालं. आता पुढचा स्प्रे खूप महत्वाचा आहे. दोन्ही बाजूनी घेत असताना जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली आणि त्याच्यासोबत पेगासस 250 ग्रॅम पेगासस घ्यायचे. 250 ग्रॅम पेगासस, त्याच्यात एखादं चांगलं स्टिकर घेऊ शकतात. अगोदरच्या फवारण्यांमध्ये स्टिकर घ्यायचं नाहीये. जेमिझोन, सनरूफ आणि पेगासस बरोबर स्टिकर घ्यायचंय. हा स्प्रे झाला, त्याच्यानंतर तुम्हाला खूप महत्वाचा स्प्रे घ्यायचा आहे की हे जे सिटिंग किंवा ह्या ज्या कळ्या किंवा हे जे फळं एवढे दिसत आहेत, एकाच ठिकाणी तुम्हाला 10-10, 15-15 फळं दिसताय ना, हे बघा, हे जे फळं दिसत आहे तुम्हाला एकाच ठिकाणी, वरती शेंड्याचं दाखव 3 फळं सेटिंग झालेले. हे जर तुम्हाला फुल आणि फळं मिळवायचे असतील तर याच्यासाठी ग्रोस्टारचं ग्राफर 50 मिली, 6BA 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 049-32 500 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय बोरॉन 100 ग्रॅम. ही फवारणी झाली, त्याच्यानंतर तुम्हाला पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची, फळाची चमक चांगली ठेवायची, फळाला वजन चांगलं मिळवायचंय. त्यासाठी घ्यायचंय ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बिफर्ट 100 ग्रॅम. ही फवारणी दर 10-12 दिवसाला तुमचे कीटकनाशक, बुरशीनाशक सोडून कंटिन्यू सुरू ठेवायची. ओनिक्झोल जास्तीत जास्त दिवस प्लॉट सुरू ठेवायचा आहे, म्हणजे गेलेल्या प्लॉटला 10 टन माल मिळू शकतात. आजही बऱ्याच शेतकऱ्यांकडे थ्रिप्सचा अटॅक झालाय, तिथं माल खरड्याचा मिळतोय, बाजारभाव पुढे अजून चांगला राहणार आहे. त्यासाठी प्लॉट सुधारायचा असेल तर या पद्धतीने काम करत चला. ओनिक्झोल 250 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बिफर्ट 100 ग्रॅम. आता परत रिपीट तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना एक चांगला स्प्रे घ्यायचा आहे. तिथं स्पिंटॉर घ्यायचंय 200 लिटरला 50 मिली. स्पिंटॉर झालं की त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचंय मेरिऑन टचअप. बघा, 1 महिन्याचं जवळजवळ शेड्यूल सांगतोय, त्या एका महिन्यामध्ये जर तुमच्याकडे 1 एकरचा प्लॉट असेल तर 10 टन माल तुम्ही मिळू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पाणी नियोजन देखील तितकंच महत्वाचं आहे. 2 ऍप्लिकेशन तुमचे ड्रिपचे झाले, 10 दिवसाच्या अंतराने परत 8-9 दिवस जाऊ द्या. 8-9 दिवसाने एकरी डायरेक्टली 25 किलो यारामिला कॉम्प्लेक्स तुम्हाला ड्रिप मधून द्यायचंय आणि भरपूर पाणी व्यवस्थितरित्या देऊन घ्यायचंय. काही शेतकऱ्यांना निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल, डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम असेल, खाली बूड काळं पडत असेल, तिथं एकरी 1 लिटर बूड काळं पडून त्या ठिकाणी झाड सुकतंय, तिथं एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 500 मिली अल्ट्राबॅक आणि 500 ग्रॅम कॉपर हे जमिनीतून सोडून द्या. जर बूड खोड काळं पडून झाड सुकत असेल तर, निमॅटोड असेल तर तुम्हाला माहिती आहे वेल्लम प्राईम आहे, निमॅटोड नावाने वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे, किंवा लिसेंटा तुम्ही 150 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता 13-045 सोबत. अशा पद्धतीने काम मित्रांनो त्या ठिकाणी डावणी भुरी, त्याच्यानंतर करपा, त्यानंतर दुसरी महत्वाची शिमलाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे ब्लॅक थ्रिप्स. फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स येऊन त्या ठिकाणी तुमचं फळ हे पूर्ण खरड्याचं होतं आणि त्यालाच नियंत्रणासाठी मी तुम्हाला सांगितलं, सुरुवात केली यमराज बायोडी 303. त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे घेतला, त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या मिरावीड्यू सिमोडिस. त्याच्यानंतर तुम्ही घेताय त्या ठिकाणी जेमिझोन, सनरूफ, पेगासस. त्याचप्रमाणे सगळ्यात स्वस्त स्प्रे अधूनमधून यामध्ये घेत राहायचा आहे. लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, त्याच्यासोबत रोगार 250 मिली आणि त्याच्यासोबत सनरूफ 500 मिली. सनरूफ तुम्ही कुठल्याही कीटकनाशक मध्ये जर 500 मिली वापरलं तर तुम्हाला कव्हरेज आणि त्या औषधाचा 100% जास्त रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल. कांडेकर साहेब, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही जे वाक्य बोलला, एक शेतकरी आहे समक्ष, तुम्ही बघा, खरोखर तुमच्या बाबतीत डॉक्टर किसान मुळे तुमची शिमला आजपर्यंत राहिली आणि 10 टन माल मिळाला. अजूनही आपल्याला 10-15 टन माल मिळवायचा आहे. हे खरोखर सत्य आहे का? हो, सत्य आहे ना. मग सत्य आहे. मी तेच सांगितलं ना शेतकरी मित्रांना, तेच म्हटलं बा समक्ष बघावा. मी जरी सांगतोय पण डॉक्टर किसाननी कसा प्लॉट बनवलाय बा, बरोबर समक्ष दिसतोय तो. आजूबाजूचे शेतकरी, त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांचा ऍड्रेस आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्यांना फोन करा, प्रत्यक्ष येऊन प्लॉट बघा. खरोखर मित्रांनो, प्लॉट कापून टाकायचा होता, सोडून द्यायचा होता, त्या प्लॉटला डॉक्टर किसानने जीवदान दिलं. म्हणजे डॉक्टर किसानची इथं जास्त किमया नाही, पण एक डोळे झाकून त्यांनी विश्वास ठेवला की वहीवर लिहून दिलेलं शेड्यूल आणि मोबाईलवर आलेलं शेड्यूल
प्रत्यक्षरित्या ते राबवत गेले आजपर्यंत, म्हणून असा प्लॉट राहिला. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी जसं त्यांनी सांगितलं, मी एक शेतकरी आहे, समक्ष तुम्ही बघा. आपल्या शेतकरी बांधवांचं जर भलं होत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यावर तो इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.